चांगला बॅटल पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन केली जाते. पॉवर प्लेचं शतक आपण पाहतोय. शेते गोलंदाजीवरती सागरला आणलाय. पहिलाच बॉल ऑप्स्टमच्या बाहेर होता. आता पंचांचा इशारा काय तो? यस इट्स अ वाईट बॉल. कारण की ऑप्स्टम पासून फार दूर ठेवला होता. पण मी म्हणे रणनीती देखील चांगली ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचं, कारण की एक्स्ट्रा कव्हरला आपण खेळाडू पाहतोय. त्यामुळे ते प्रॉपर स्ट्रॅटेजीने गोलंदाजीवरती उतरलाय सागर. पण पहिला चेंडू खूप जास्त स्क्वेअर टाकला गेला आणि म्हणूनच की काय एक अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती श्री गणेशा केला जात आहे, खातं उघडलं जात आहे. धाव फळकावरती धाव 1. बोला तयार. पुढचा बॉल हलक्या गतीने सन्मान केला गेला. शॉट मिडॉनचा खेळाडू तिथे वेगाने सरसावला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली गेली. यावेळेस बॅटच्या मदतीने एक धाव बनवली आणि एका चेंडूचा खेळ समाप्त होताना प्रथमतः बॅटिंग करताना एमफी बीच संघाची धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती, जिथे एक चेंडू समाप्त झाला. पहिलाच वाईट बॉल आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पहा. मिड विकेट पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय आउटफील्ड मध्ये आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडिश ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारचा फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. षटकावरच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल चेंडूला इनफिल्ड मध्ये. ज्यावेळेस पॉवर प्लेचं निर्बंध असतं त्यावेळेस डबल सिंगल घेणं थोडंसं कठीण असतं, कारण की इनफिल्ड मध्ये अधिक खेळाडू असतात त्याचमुळे. पण जसं पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं जाईल ना, डबल सिंगल देखील चालू होतील. पण आता जर गॅप क्लिअर केले तर मोठे फटके येऊ शकतात आणि फलंदाजांचा टार्गेट असतो सुरुवात जर चांगली करायची तर पॉवर प्ले मध्ये मिनिमम 14-15 धावा. हा पहा पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता, पण बॅटचा मिडल नाही करू शकले. अगदी चेंडू टोला स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने एक इथून धाव सिंगलच्या मदतीने कंप्लीट केली गेली आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 4 या आकड्यावरती, जिथे आतापर्यंत सागर आणि चेंडू फेकून झाले आहेत 3. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक सिंगल धाव आणि सुरुवातीला एक वाईड पाहिला होता. टोटल 4 धावा. हा पहा पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न आहे. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मधनं प्रोटेक्शन देण्यासाठी पोहोचलाय तिथे आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाहीये. बघा पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट केली जाते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुरुवातीच्या घडीला सागर करतोय मैदानामध्ये. कारण की पॉवर प्ले मध्ये जर बांधून ठेवलं गेलं तर जसं पॉवर प्लेचं निर्बंध हटेल थोडंसं आणखी दबाव येऊ शकतो बॅटर्सवरती आणि सुरुवातीच्या घटकामध्ये जर विकेट मिळाले तर तुम्हाला स्कोर कमी पाहता येईल. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॉल चाललाय सरळ निघून. या इनिंगचा पहिला मोठा फटका, पहिला ब्लास्ट, पहिला षटकार.
पद्धतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला. त्यामध्ये टोटल 14 आकड्यावरती आपण पाहतोय साई साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2024 आणि पर्व मात्र चौथा आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. थोडंसं फंबलिंग करेल यावेळेस आणि तदनंतर दुसऱ्या धावेची कॉलिंग. बघा ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना त्यावेळेस जिथे तुमच्या हातामध्ये चेंडू येतोय ते 5 ते 6 सेकंदचा जो टाइम पिरियड आहे ना तो फार महत्वाचा आहे. कारण की त्या 5 ते 6 सेकंद मध्ये जर चेंडू हातातून निसटला ना दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि तदनंतर जर बघितलं गेलं यस कळालं. कळालं हा सर. आणि तिथे जर बघितलं गेलं तर ते ते 5 ते 6 सेकंद आहेत ना तिथे चेंडू जर निसटला गेला तर दुसरी धाव अनेकदा पाहायला मिळते आणि तेच चित्र पाहायला मिळालं. इथे मैदानामध्ये थोडीशी मिसफील्ड घडली आणि 2 धावा बनवल्या गेल्या. बोला तयार. फुल टॉस चेंडू हा देखील होता. हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव तिथे बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलं आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्यात. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या त्या टोटल 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं 12 धावा आल्या होता. या षटकामध्ये डबल सिंगलच्या मदतीनं 2 सिंगल आलात आणि 2 डबल आलात. म्हणजे टोटल धावांचा जर विचार केला तर 6 धावा या षटकामध्ये देखील आलात आणि 18 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेला. विशाल जाधव पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू आहे. एक सिंगल धाव तिथे देखील बनवली जाते आणि फेकी करेपर्यंत इथे रनआउटची संधी होती पण चेंडूला गॅदर करता आलं नाही कारण की वेगाने फेकी केली होती. पण त्यानंतर फेकी थोडीशी वाईडिश देखील होती. 2 धावा इथे देखील बनवल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 20 या आकड्यावरती जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा फळकावरती आहेत. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता की पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलं तर तुमच्या डबल सिंगल्स चालू राहतील आणि तेच पाहायला मिळालं की इथे वेगाने डबल सिंगल्स बनवल्या गेल्यात. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. हलक्या गतीने चेंडूला खेळून काढला तर क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत. एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचं देखील कॉलिंग दिली गेली आणि फेकी करेपर्यंत सक्सेसफुली 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सरासरी जर पाहिली तर 11च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती विदाउट लॉस 22 बनवल्या गेल्या. आणि आता आपण या स्पर्धेमध्ये जे रूल्स पाहतो की मॅजिकल ओव्हर जी 50-50 ची ओव्हर आहे ती देखील पाहायला मिळते आणि या 50-50 ओव्हर मध्ये रूल्स जर बघितलं गेलं तर चॅलेंज असेल 14 धावा. जर तुम्ही 14 धावा बनवल्या तर +7 धावा मिळतील ज्या बोनसच्या असतील आणि अन्यथा 14च्या आतमध्ये जर धावा बनवल्या 14च्या आतमध्ये धावा बनवल्या 12-13 जर धावा बनवल्या तर -6 असतील. 11-10 बनवल्या तर -5 असतील आणि 8 किंवा 9 बनवल्या तर -4 असतील. सो बेनिफिट असेल तुम्ही जर 14 धावा बनवल्या तर 7 धावा एक्स्ट्रा मिळतील. हे कॅल्क्युलेशन महत्वाचा. हा मॅजिक ओव्हर जी आहे 50-50 जी ओव्हर आहे. आपण पाहिलं की ISPL पासून हळूहळू का होईना पण आता टेनिस क्रिकेटमध्ये यायला सुरुवात झाल्या आणि ज्या इंटेन्शनने ISPL मध्ये उतरले होते ना की क्रिकेटला एक थोडंसं वेगळं वळण द्यायचं होतं. कारण की टेप बॉल क्रिकेट जर बघितलं गेलं तर इंडियन क्रिकेटमध्ये तितकासा चर्चेत नाहीये. पण ISPL मध्ये का आणलं गेलं की टेप बॉल क्रिकेट देखील टेनिस क्रिकेट सारखा इंडियन क्रिकेटमध्ये उद्या असावा. हा एक वेगळा इंटेन्शननी मैदानामध्ये ते उतरले होते आणि त्याचाच आता फायदा होईल कारण की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे रूल्स पाहणार आहोत जे आपण वुमेन प्रीमियर लीग मध्ये आय थिंक सो ISPL नंतर पहिल्यांदा पाहतोय की 50-50 ओव्हर्स एक चांगली संकल्पना साई साई ग्रुपच्या माध्यमातून आणली गेली. षटक क्रमांक 3 जे 50-50 ओव्हर आहे. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळला गेलाय. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि पहिला चेंडूवरती 2 धावा आला. टार्गेट असेल तुम्हाला 14 धाव्यांचं. नक्कीच जर बघितलं गेलं मी चर्चा त्याच गोष्टीची केली होती की वसईमध्ये पहिल्यांदा 50-50 ओव्हरची कन्सेप्ट ही साई साई ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वुमेन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून
म्हणून म्हटलं होतं ना की क्रिकेटला आता एक वेगळं वळण येत चाललंय, इम्प्रूव्ह होत चाललंय क्रिकेट हळूहळू. फ्लायटेड चेंडू होता, हलक्या गतीने टर्न करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर बॅटची कडा आणि जर नवीनने हायट्रिक घेतली तर आदरणीय विनयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. त्यांचं देखील धन्यवाद. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या 3. 4 मध्ये टार्गेट असेल 11 धावेंचं. आणखी एक फ्लायटेड चेंडू, हवेत खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत चेंडू पर्यंत, पण चेंडूची फेकी करेपर्यंत जर बघितला गेला तर आता 3ऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि कदाचित रिस्की झाली 3री धाव. 2च धावा मिळतील. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परततोय फलंदाज. सचिनला माघारी परतावं लागेल. हा पहिला झटका बसताना एम्फिट 20 संघाला. घायल परिंदा है तू. दरम्यान रखुमाई डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय कुलेशी गरज साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2024 मध्ये. तर चला, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जे 50-50चं षटक आपण पाहतोय आणि या प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि या 3 चेंडूमध्ये धावा बनवल्यात 5. आता 3 मध्ये 9 धावा बनवायच्यात. इथे टार्गेट असेल कारण की 14 धावा तुम्हाला बनवाव्या लागतात, त्यामुळे 3 मध्ये 5 बनवला, 3 मध्ये 9 धावा अजून देखील बनवायच्या. सो एक मोठा फटक्याचा विचार करावा लागेल आणि येणारे हे 3 चेंडू आहेत, यामधला हा जो येणारा चेंडू आहे ना 4था, तो निर्णायक आहे. इथे मोठा फटका आला तर मी म्हणेन की थोडीशी इंटरेस्टिंग असेल युवर. बोला तयार. फ्लायटेड चेंडू, फ्लायटेड आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला सरळ पाठवलाय आणि म्हटलं होतं ना की हा चेंडू महत्वाचा. सरळ पाठवलं गेलं षटकाराकरिता आणि 6 धावा देखील वाढतील. धावा फळकावरती जोडला टोटल 33 आणि या षटकामध्ये 11 आल्यात. 2 मध्ये 3 धावा, 2 चेंडू 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. अपसमच्या बाहेरचा चेंडू आणि बाहेरच पाठवलाय. चॅलेंज देखील पूर्ण होताना 14 नव्हे तर टोटल 5 चेंडू मध्ये धावा बनवल्या गेल्यात. त्या म्हणजे 16. टोटल धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत 17 आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडली गेली 39 आणि आणखी प्लस होतील. ते षटक कंप्लीट केल्यानंतर आपण प्लस करणार आहोत, कारण की बघा पहिला तुम्हाला उल्लेख केला होता की 14 धावा बनवल्या गेल्या तर तुम्हाला प्लस बेनिफिट मिळेल जे असणारे 7 धाब्यांचं. अपसमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा 1 नव्हे 2 नव्हे तर लगातारचे बॅक टू बॅक हा 3रा षटकार पाहायला मिळाला आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडला 45 आणि धावा आला टोटल 23. आणि आता एक्स्ट्रा धावा किती मिळतील? 11 धावांचा बेनिफिट मिळाला. म्हणजे खूप लांब गेलेलं षटक पाहायला मिळालं. गोलंदाजीवरती नवीनला आपण पाहिलं गोलंदाज आला. पहिला 3 चेंडू मध्ये कंट्रोल मध्ये दिसलेले.
धर्मान आदरणीय बुलेश गरज साहेबांचे ते शुभागमन झाले, जे विभाग प्रमुख आहेत आणि रकुमा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देखील आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल सरळ चाललाय निघून कव्हर्सला, सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावा इथे पाहायला मिळतील. सटक बाजूला सरक आता आमचा आहे दरारा. झटक झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल कूल ठेव बजा करू ना एमफिट 20 संघाचे संघ मालक यांच्या माध्यमातून साईराजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्यापर्यंत सुपूर्द झालं, त्यांचा देखील धन्यवाद. धावा फळकावरती जर बघितला तर षटक क्रमांक प्रगतीपथावरती हा वाईड चेंडू, धावा फळकावरती 61 आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि दुसरा चेंडू प्रगतीपथावरती 61. मागच्या षटकाची थोडीशी आपण चर्चा येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू होता, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले, पुढे सरसावले, पण चेंडूला नाही कॅल्क्युलेट करू शकले आणि आणखी 4 धावा ऍड केल्या जातील. अजून एक चौकार, अजून एक धमाका. झटक गेम हा जिंकूया सारा. कूल कूल ठेव बजा करू ना तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11. चौकाराच्या मदतीने धावा टोटल 65 65. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे क्षेत्ररक्षक या सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो मिड विकेटला आणि फलंदाजाचा इथून खेळ समाप्त होतोय. समीर माघारी परततील. विकेट क्रमांक 2 समीरला परतावं लागेल, ज्याने परतताना जर बघितलं गेलं तर 13 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलं गेलं, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग समीरच्या माध्यमातून देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्याला 7 इनाट नंबर 3 पोझिशन साईराजने खूप चांगली दिली. पण आपण ज्या पद्धतीने म्हटलं होतं ना की जे 50-50 षटक आपल्याला पाहायला मिळालं, त्याची चर्चा करणार होतो. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर बघितलं, नवीन थोडेसे कंट्रोलमध्ये दिसले. पहिल्या 3 चेंडूमध्ये नवीनने कमीत कमी धावा म्हणजे 5च धावा खर्च केल्या होत्या. पण जसे बॅटिंगवरती साईराज आले, मग विकेट क्रमांक जो पहिला सचिन माघारी परतले ना, तर थोडासा फॅक्टर जो आहे तो टर्निंग पॉइंटचा राहिला की विकेट मिळाली आणि तदनंतर साईराज आले आणि साईराजच्या बॅटमधनं 3 ब्लास्ट पाहिले आणि मॅचला पूर्णपणे एका लाटणी मिळाली. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही तिथे पोहोचलेत. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव असेल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीय 66 या आकड्यावरती. बघा, जर ते 3 मोठे फटके आले नसते, ते 11 धावा मिळाल्या नसत्या आणि 11 धावा जर मिळाल्या नसत्या तर कदाचित हा स्कोर जो आपण 66 वरती पाहतोय तो 40च्या आतमध्ये असता. म्हणून ना क्रिकेटमधले एक एक क्षण किंवा प्रत्येक गोष्ट फार महत्वाची आहे. हा देखील फटका पहा, ही देखील नजाकत पहा. याला देखील उडवलाय आणि मिड विकेटला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11. साईराज मैदानामध्ये लगातारचे 4 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिल्यात. मागच्या षटकाच्या अंतिम 3 चेंडूवरती 3 आल्या होत्या, इथे पहिला चेंडू फेस करताना आला. सो लगातारचे 4 6 पाहिल्यात. आणखी 2 येतील की काय? आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं वाटतंय, फ्लो चांगला आणि टीम एम फिटनेस 20 संघाला एक अस्त्र मिळालाय साईराजच्या माध्यमातून. यावेळेस आतमध्ये आलाय चेंडू, यावेळेस खोलवरती टप्प्याचा ठेवला चेंडू आणि म्हणूनच की का स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि एक सिंगल धाव बनवली, जिथे षटक समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती एम फिट 20 संघाने बनवल्या गेल्या 73 या आकड्यावरती. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा. बॅटिंग वरती आपण पाहतोय यावेळेस साईराजला आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती
धीरजला पाहतोय आणि जर धीरजने लगातार जर एक षटकार जोडला गेला तर निशांतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर डेड बॉल हा मृत चेंडू असा घोषित केला गेला, कारण की फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस चेंडू हातातून निसटला गेला आणि मृत चेंडू डेड बॉलची अशी घोषणा आपल्याला पाहायला मिळाली. 73 धावा आहेत आणि गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी संजयला आपण पाहतोय. जे कर्णधार आहेत हवेमध्ये फटका फसला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत शॉट स्क्वेअर लेगला आणि तदनंतर यष्टिरक्षकाची एक चांगली भूमिका, झेल टिपली जाईल. सायराचा विकेट जो महत्वाचा होता त्याला माघारी परतावं लागतं आणि विकेट क्रमांक 3 हा तिसरा झटका बसताना एमपीट 20 संघाला. जो फैसला हो टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह, हर हर मैदान फतेह, हर हर मैदान फतेह, हर हर मैदान फतेह, हर मैदान फतेह. चला यानंतर होणारी मॅच काशीबाई 11 आणि जय हनुमान योद्धाज. आपण दोन्ही संघांचे आपण कर्णधार नाणेफेकीसाठी तयार राहायचं. आपण यानंतर टॉस देखील करणार आहोत. काशीबाई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान योद्धाज या दोन संघांना आपण पाहणार आहोत लढताना. आणि चालू असलेल्या मॅच मध्ये आतापर्यंत धावसंख्या 73 73 या आकड्यावरती. नवीन बॅटर आपण साहिलला पाहतो बॅटिंग वरती. स्ट्रायकर एंड वरती साहिल. इथे पहा खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आणखी एक विकेट पाहायला मिळेल बघा. कर्णधार गोलंदाजीवरती आले आणि आल्या विकेट मिळवले गेले कर्णधाराच्या माध्यमातून. जिथे संजयला आपण पाहतोय गोलंदाजीवरती, पण कदाचित ज्या पद्धतीने संजय गोलंदाजी करतात थोडेसे आधी आले असते तर एक वेगळं इक्वेशन पाहायला मिळालं असतं. पण लीड गोलंदाज संजयने यूज केले गेल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, तदनंतर डॉट बॉल आला, तदनंतर आणखी एक विकेट पाहायला मिळाला आणि आतापर्यंत संजयने 3 चेंडू हाताळलेत आणि एकही धाव खर्च केलेला नाहीये. जिथे चांगली बॅटिंग चालत होती त्या क्षणाला येऊन संजयने कलाटणी देण्याचं काम केलंय. कारण की स्लॉगर मध्ये अनेकदा पाहिलंय की धावांचा वेग वाढवला जातोय, मोठे फटके येत असतात, पण तिथे संजयने चांगली गोलंदाजी केली आहे आणि एक एक्सपेक्ट करतोय कर्णधाराकडे अशा प्रकारचा खेळ आणि तेच पाहायला मिळाला. पण महत्वाचा सायराचं विकेट देखील त्याने मिळवला होता. नवीन बॅटर जयप्रकाश पाटील उर्फ जेपीला आपण पाहतोय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देताना हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुझा धावांचा मारा, चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11. स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग पाहतोय उमेलमान प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील डीप मधनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यासाठी डीप मध्ये फाईन लावतोय क्षेत्ररक्षक आणि फेकी करेपर्यंत धावा 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं 81 धावा बनवल्या गेल्यात. चर्चा आपण मॅच सुरुवात होण्याच्या आधी केली होती की बघा लो स्कोरची मॅच आपण या आधीची पाहिली होती, सो सेकंड मॅच कशा प्रकारची होईल याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण तिथेच बॅटिंग करताना जर एमफिट 20 संघाने पाहिलं तर आतापर्यंत बनवला धावा 81 आणि अंतिम चेंडू बाकी अजून. लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या अगदी मधोमधनं चेंडू निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 85 आणि टोटल 86 धावांचं आव्हान दिलं जाईल. आमचे गावान मोठा
मोठा उत्सव हाय आमची गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेद म्हणतात आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार दरम्यान आदरणीय चिराग झिपाडी साहेबांच्या माध्यमातून साईराजसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, ज्यामध्ये साईराजने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती त्यासाठी धन्यवाद चिराग झिपाडी साहेब. संघाचे संघमालक देखील आहेत चिराग झिपाडी साहेब. चला आपण टॉसकडे जाऊया, जिथे यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. काशीबाई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान योद्धाज या दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. आणि जसं नाणेफेकीचं कौल करूयात, जाऊ आता मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे रनचेस दिला गेलाय. टोटल 86 धावांचं आव्हान आहे. चला बोथ टीम कॅप्टन्स आपण लगेचच यायचंय नाणेफेकीसाठी. साईराजसाठी आणखी पारितोषिक येते. आदरणीय नरेशजी पाडी साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज साईराजसाठी येत आहे, ते देखील धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. माहिती आदरणीय नरेशजी पाटील, आपण टॉस करतो. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आपल्यासोबत. नक्कीच दोन्ही कॅप्टन्स या मॅच क्रमांक 3 चे जय हनुमान योद्धा आणि त्यांच्या विरोधात काशीबाई 11 यांच्यामध्ये नाणेफेक होताना पाहाल दोन्ही कॅप्टन्स. आपण देखील टॉस मध्ये पोहोचायचं आहे. आपण पाहतात खऱ्या अर्थानं. हॅलो हॅलो UPL 2024 चा पर्व पाहतोय आणि खऱ्या अर्थानं उमेदवार प्रीमियर लीग 2024 वर्ष 4 पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये 8 ऑनर, 8 टीम्स, 8 आयकॉन आणि यांच्यासोबत एक क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाला शोभा देणारा चारी साईडनं प्रेक्षक राजा वर्ग देखील मी पाहतोय. चला दोन्ही कॅप्टन्स. हनुमान योद्धा कॅप्टन्स, वारंवार आपल्या सूचना दिली जाणार नाहीये. आपली मॅच जशी स्टार्ट तर लगेच आपण थोडं रनअप करा, कारण क्रिकेटमध्ये वॉर्मअप हे सर्वात मोठं खूप मोठं स्टॅमिना आहे. कारण वॉर्मअप ज्या ज्याकडे त्याने क्रिकेटमध्ये खूप मोठा वसा देखील ठेवला गेलाय. त्यामुळे टेनिस बॉल असेल, लेदर असेल, ओपन असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल. हनुमान योद्धा आपला कॅप्टन जरा धावत द्या. आणि आदरणीय नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅच क्रमांक 3 चे कॉल केलं जाईल. हनुमान योद्धा विनय पाटील आणि टीम्स. विनय पाटील आपला कॅप्टन्स पाठवायचा. कर्णधार स्पीडअप करा जरा, कारण मॅच देखील चालू आहे. मॅच क्रमांक 3 नक्कीच कृष्णा 11 च्या विरोधात मात्र हनुमान योद्धा. आज वार देखील शनिवार आहे, मात्र आपण पाहू शकाल चांगली टफ फाईट, चांगली मॅच. आणि या मॅच करता आपण पाहतोय की मैदान आहे ते मात्र अप्रतिमा. त्या मैदानामध्ये देखील स्वरूप आपण पाहतोय, कारण लवलिक करणारं क्रिकेट आणि क्रिकेटवरती प्रभावित करणारं प्रेक्षक राजाचं मात्र सबूत पाहतोय. कारण प्रेक्षक राजा वर्ग क्रिकेटचं खूप मोठं सपोर्ट आहे. कारण मैदान नुसतं खाली असणं गरजेचं नाही आहे. as a call कृष्णाई as a win टीम हनुमान योद्धा. काय निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण निर्णय असेल. पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला. समोरच्या टीम मध्ये बिग हिटर बॅट्समन देखील आहेत. 40 पर्यंत. पहिला गोलंदाज तो कोण असेल जो मात्र मेंटेन पॉवर प्ले कधी पहिले 6 चेंडू जो हातलेल? काय पहिला बॉल अनिकेत. आणि या स्पर्धेबद्दल, मैदानाबद्दल आणि साई ग्रुप उमेल बँक याबद्दल काय म्हणशील? खूप असं सुंदर आयोजन केलेलं आहे यांनी आणि असंच दरवर्षी करू दे. आणि त्यांना अजून सांगायची इच्छा आहे का, जसे ISPL ला
टॅप बॉलचं जसं केलं तसं इकडे पण करायला पाहिजे होतं. तर नक्कीच पुढच्या वर्षी ते देखील होईल. बेस्ट ऑफ लक हनुमान योद्धा. नक्कीच नाणेफेक बी जिंकली आहे आणि निर्णय केलाय की पहिल्यांदा शतशः करणार आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावा निर्माण कॉमेंट्री बॉक्स मनीष पाटील आपल्या जॉईन होतील. 86 धावांचं आव्हान आहे. धन्यवाद गणेश पांडव सर. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय UPL अर्थात उमेलमान प्रीमियर लीग 2024 आणि 86 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, यश उध्वस्त, दांडीगोल, फलंदाज बाद. आहे दरारा झटक झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल कूल ठेव करून तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11, फिटनेस लिस्ट 11. सलामीसाठी आपण 2 बॅटर पाहिले, विशाल आणि दिग्विजयला, ज्यामध्ये पहिलाच बॉल वरती जयप्रकाशचा शिकार झालेत आणि जेपीने जर विकेट हॅट्रिक मिळवतायत तर आदरणीय निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असणार आहे. बघा, एक चांगला गोलंदाज म्हणून जयप्रकाश पाटीलला ओळखलं जाते. सातत्याने फुडी प्लस मास्टर्स मध्ये खेळत असतात आणि स्वतः कर्णधार देखील आहेत आणि अनेकदा पाहिलंय ना की मास्टर्सचा क्रिकेट आहे ना हा खूप वेगळा क्रिकेट आहे. हे जुना क्रिकेट आहे, इथे एक्सपिरियन्स आहे आणि या विश्वातील सर्वात मोठा गुरु अनुभव असतो आणि तोच अनुभव लावताना पहिलाच बॉल बघा क्रीज मध्ये, त्या पॉपिंग क्रीज मध्ये डीप झाला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त. आणि पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचे जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर स्ट्रगल करावं लागेल. बघा, पहिली सुरुवात झाली बॅटिंग वरती, तुम्ही धावा बनवलात 85-86चं तुम्हाला आव्हान द्यायचं. सो समोरच्या फलंदाजांकडे एक थोडासा दबाव आहे आणि सुरुवातीच्या घडीला तुम्हाला जर विकेट मिळाले तर मॅच तुमच्या कब्जामध्ये असेल. पुढचा बॉल अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. ढगोंचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल, फेकी करेपर्यंत एक धाव तर बनवली आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागतं आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 1 या आकडावरती, जिथे आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट गमावताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकडावरती. बोला तयार. आणखी एक चांगला चेंडू होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न इथे देखील केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव पाहायला मिळते. मागच्याच इनिंग मध्ये आपण पाहिलं कलाटणी देणारा 3रं षटक होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 11-11च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा होत्या, पण तदनंतर 3ऱ्या षटकामध्ये धावेंचा वेग वाढला, जिथे प्लस 11 धावा मिळाल्या आणि त्याचा बेनिफिट होताना 23 आणि 11 अशा प्लस करताना टोटल धावा त्या षटकामध्ये 34 आल्या होत्या आणि तिथे मॅचला पूर्णपणे कलाटणी लागली गेली. आणि तेच दृश्य आता इथे मैदानामध्ये उत्तरार्धामध्ये कशा प्रकारचं दाखवलं जाईल. टीम परिंदा किंग्स संघाकडनं आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फळकावरती धावा आहे 2, जिथे विकेट गमावला 1. पहिलाच बॉल वरती विकेट गमावला गेला आणि तदनंतर 2 बॅटर्स मैदानामध्ये. यावेळेस पहा प्रहार केलाय, मिड विकेटला क्लिअर करताना सरळ चेंडू निघून जातोय, सीमा रेषा बाहेर येतोय षटकार. परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनून के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. जबरदस्त रुख पाहिला अमितच्या बॅट मधनं आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या कडे. षटकार आणि धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या 8 या आकडावरती. अशाच प्रकारची बॅटिंग करायची आहे. 86 धावांचं जर तुम्हाला पल्ला गाठायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये करावी लागेल. पार्टनरशिपच्या जोरावरती मॅच जिंकू शकता. पुन्हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट मिड ऑनला चेंडू आहे आणि तदनंतर
एक सिंगल धाव इथे बनवली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचला गेल्या तर 9व्या आकडावरती पहिला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जयप्रकाश पाटील विकेट मिळाला. तदनंतर येणाऱ्या पुढच्या 5 चेंडूवरती फलंदाजाने एक चांगली जोरकस मिळवताना पाहतोय. थोडीशी हलक्या गतीने पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा अंतिम चेंडू यॉर्कर पद्धतीने उडवायचा होता कारण की डीप मध्ये चेंडू होता, फुललेचा चेंडू होता आणि तदनंतर षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्तरार्धामध्ये 86च्या रन चेस मध्ये आपण धावसंख्या फलकावरती टोटल पाहतोय जोडल्या गेल्या त्या 10 या आकड्यावरती. जिथे एक विकेट गमावला गेला आणि एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती 10 आहेत. 5 षटकांची मॅच पाहतोय आपण उमेदवार प्रीमियर लीग 2024. पण सीझन मात्र चौथं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सीझन मध्ये म्हणतात ना की ज्या पद्धतीने आपण एक छोटस रोपटं लावतो ना, हळूहळू ते रोपटं मोठं होत जातं आणि एक मोठं वृक्ष तयार होत आहे. त्याच पद्धतीने मी म्हणेन त्याची उपमा देताना की पहिली सीझन एक छोटस रोपटं होतं, पण आता जसजशी सीझन पुढे जात चालली आहे तस हे मोठं वृक्ष पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अपेक्षा करू की येणाऱ्या हंगामामध्ये अशाच प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल या विभागामध्ये, जी वसईमध्ये म्हणतात की सर्वात मानाची स्पर्धा उमेदवार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि गावची प्रीमियर लीग म्हणजे गावचा उत्सव असतो आणि येणारे 2 दिवस आपण हा उत्सव या विभागातून या मैदानावरती अनुभवणार आहोत. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा साई साई ग्रुप आयोजित उमेदवार प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती गोलंदाज साईराज. पहिलाच बॉल अगदी टोला लागला वरती बॅटच्या आणि तदनंतर लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने, प्रयत्न चांगले केले होते पण अपयशी ठरला. बॉल निघून जाईल. साईराजच्या विपक्षात चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती 4 ने वाढला. टोटल जाऊन पोहोचला गेला 14 या आकड्यावरती. बोलत या पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॉल निघून जातोय. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला, तेरे जुनून के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से. बघा साईराजच्या विपक्षामध्ये हल्ले चढवले गेलेत आणि पहिल्याच 2 बॉल वरती 2 चौकार आले आणि थोडस चर्चेत आता टाकलं गेलंय गोलंदाजाला की करावं तरी काय. पण दोन्ही चेंडूची लेंथ पाहिली, हाफ ट्रॅकर होते आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ओळखले आणि धावा फलकावरती आता 18 आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एक दापटून टाकण्याचा प्रयत्न आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आता चेंडूच्या पाठीमागे अडवण्याचे प्रयत्न करतील. अडवलं तर गेलाय. फेकी करेपर्यंत 3ऱ्या धावेची कॉलिंग इथून सक्सेसफुली कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ती कॉलिंग देखील देताना आपण चांगल्या पद्धतीने पाहतोय. बघा ज्या वेळेस तुम्ही खेळपट्टीवरती धावत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमची कॉलिंग किती चांगल्या पद्धतीने, तुम्ही एकामेकावरती किती चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवता. कारण की विश्वास ही एक अशी गोष्ट आहे ना की ज्याच्या जोडीवरती मग आयुष्याचा साथीदार असो या मैदानाचा साथीदार असू दे, तुम्ही विश्वासाच्या जोरावरती अनेक साऱ्या लढाया जिंकू शकता तुमच्या जीवनामधल्या. आणि तेच उदाहरण आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. हलक्या गतीने चेंडूला फक्त कट केलं डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये आणि तिथे मात्र टोटल 3 धावा अंकित केल्या गेल्या आणि 3 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 21. पुन्हा एकदा आफ्टर ट्रॅकर चेंडू यावेळेस शरीरावरती आदळला गेला आणि शॉट थर्डमॅनला जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव पंचांचा इशारा आहे तो लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. बघा शरीरावरती चेंडू आदळतो किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा बनवला 22 लेग 22 किंवा जे अतिरिक्त धावा असतात त्यांना आपण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा गणती करत असतो. त्या फलंदाजाच्या खात्यात देखील नसतात आणि बॉलरच्या खात्यात देखील नसतात. सो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव पाहायला मिळाली आणि अतिरिक्त धावेने 22. इथे डॉट बॉल आला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. चेंडूच्या मेरिट पर्यंत नाही पोहोचू शकले आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते.
आय थिंक सो पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता आणि तदनंतर त्या पहिल्या चेंडू नंतर हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय साईराजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट मिड ऑफला अडवलं जाईल. यावेळेस फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 23 आकड्यावरती षटक क्रमांक 2 समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 23 आहेत आणि रनचेस मध्ये हेड टू हेड फाईटने जर विचार केला तर मी म्हणेन की जवळपास समांतर आहे. कारण की ज्यावेळेस बॅटिंग करत होता एमफिट 20 संघ त्यावेळेस पहिल्या 2 षटकामध्ये धावा फलकावरती होत्या 22. पण एक जमाची बाजू की त्यांच्याकडे विकेट पडलेला नव्हता. पण इथे जर बघितलं गेलं तर हेड टू हेड फाईटने धावा बनवला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर एक विकेट जिथे विशालला माघारी परतावं लागलं गेलं. पण षटक क्रमांक 3 जे मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलं होतं ते 3ऱ्या षटकामध्ये जर त्याच पद्धतीची बॅटिंग इथून आता केली टीम परिंदा किंग्स संघाने तर मी म्हणेन मॅच मध्ये इंटरेस्ट वाढत राहील. मॅच जवळ जात राहील. चला 50-50 मॅजिकल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 3 ज्यामध्ये पुन्हा एकदा उल्लेख करेन 14 धावा तुम्ही जर बनवल्या तर तुम्हाला +7 मिळतील. 12 किंवा 13 11 किंवा 12 धावा बनवल्या तर -6 होतील आणि जसजसं तुम्ही कमी धावा बनवाल तितक्या धावा मायनस देखील होतील. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती प्रशांतला पाहतोय. पहिलाच बॉल प्रशांतच्या विपक्षात बॅटची कडा घेतलेली आहे आणि तदनंतर फलंदाज होते बाद. विकेट क्रमांक 2 पहिला चेंडूवरती प्रशांतला मिळते सफलता आणि दिग्विजयला इथून मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. करुणा तुझा धावांचा मारा चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11 फिटनेस लिस्ट 11 फिटनेस लिस्ट 11. चला 50-50 षटक आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पहिलाच चेंडूवरती प्रशांतला विकेट मिळालं. गोलंदाजीवरती 3रं षटकात हाताळण्याकरिता आणखी एक अनुभवी गोलंदाज प्रशांतला मैदानामध्ये आणलं गेलं. कारण की या षटकामध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल तर वापरणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच की का प्रशांत बघा पहिला चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले प्रोटेक्ट करण्यासाठी आणि फेकी करेपर्यंत एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढली आहे. जाऊन पोहोचले गेले 24 आकड्यावरती. 86 रनचेस आपण पाहतोय ज्यामध्ये 24 धावा आहेत आणि आता 4 चेंडू मध्ये 13 धावा बनवणं देखील गरजेचं आहे. तुम्हाला जर 11 धावा प्लस हव्या असतील तर 7 धावा प्लस हव्या असतील तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही धावा बनवला गेला तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी धावा मिळतील. इथे पहा डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय स्थगिती पाहताना चॅलेंजिंग आहे थोडंसं हे षटक. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत किंवा ज्या व्हेरिएशन वरती गोलंदाजी केली ना थोडंसं डिफिकल्ट असेल. पण कठीण काळामध्ये लढणारा देखील लढवय्या तितकाच मोठा असतो हे देखील विसरून चालणार नाही. तुम्हाला जर लढवय्या बनायचंय या मॅचचं हिरो बनायचं आहे तर कुछ कर जावायचे की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं काहीतरी करून दाखवावं लागेल सध्या. पुढचा बॉल रडार मध्ये आलाय आणि पाठवलंय सरळ सीमा रेषा बाहेर. इट्स यूज अँड हाय 6. शमशीरों से ही हो हर मैदान फतेह हर मैदान फतेह हर मैदान फतेह बंदे हर मैदान फतेह हर मैदान फतेह हर मैदान फतेह हर मैदान फतेह हर मैदान फतेह. चला 7 धावा तर आल्यात पहिल्या
4 चेंडूमध्ये येणाऱ्या 2 मध्ये अजून देखील 7 धावा बनवायच्या आहेत. जर 14 धावांचं तुम्हाला टार्गेट क्रॉस करायचं असेल तर धावा फळकावरती जर बघितला तर या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढला देखील आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडला गेला 30 या आकड्यावरती 3-0. आणि इक्वेशन हा जसा षटक कंप्लीट होईल येणाऱ्या पुढचे 12 मध्ये तुम्हाला किती धावा बनवायचे हे इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर देखील येईल, कारण की उत्तरार्धामध्ये इक्वेशन महत्वाचं आहे. तुम्हाला किती धावा बनवायच्यात, किती धावा प्रतिषटकाच्या पाठीमागे बनवायच्यात, म्हणजेच जे रिक्वायर्ड रन रेट आहे ना हे महत्वाचं असतं उत्तरार्धामध्ये. आणि ते रिक्वायर्ड रन रेट मनामध्ये ठेवताना कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल ना हे येणाऱ्या पुढच्या 12 चेंडूवरती कळेल. पण त्याआधी हे 2 चेंडू महत्वाचे आहेत, कारण की पहिल्या 4 मध्ये 7 धावा बनवलात, येणाऱ्या 2 मध्ये 7 धावा बनवल्या जातील का. आणखी एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग हा ना मध्ये फसले होते. संधी देखील होती रनआउटची. म्हणून म्हटलं होतं ना जशी मॅचला सुरुवात स्टार्ट केली होती त्यावेळेस मी एक उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा किती चांगला. इथे बघा जर हाताने जरी चेंडू घेऊन गेला असता तरी विकेट मिळाला असता, पण डिरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने काय घडलं की एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धाव दिली आणि ज्या बॅटरने मोठा फटका मारला होता तो स्ट्रायकर एंड वरती. आणि आता एका चेंडूमध्ये 14 साठी पाहिजे तुम्हाला 5 धावा, म्हणजे 86च्या टार्गेटच्या आधी तुम्हाला या 14चा टार्गेट देखील दिलं गेलं मैदानामध्ये. चला धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात या 2 धावेच्या मदतीनं 32 आकड्यावरती. स्ट्रायकर एड वरती आपण अमितला पाहतोय ज्याने चांगली बॅटिंग केली. अमितच्या बॅटमधून आतापर्यंत 2 6 पाहिल्यात, 2 सिंगल पाहिल्यात आणि 2 डबल पाहिल्यात. गोलंदाज तयार होतोय. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, आता थोडस कठीण, मायनस मध्ये पाहायला मिळेल स्कोर. एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने या षटकामध्ये टोटल धावा आल्या 10 धावा आल्या. सो आता मायनस केल्या जातील 5 आणि टोटल धावसंख्या फळकावरती ज्या होत्या 33 तर 33 मधून आता 5 मायनस केल्या जातील आणि टोटल धावसंख्या फळकावरती असतील 28. सो आता तुम्हाला 12 मध्ये बनवायच्या आहेत 58 धावा. रिक्वायर्ड रन रेट एकदा चेक करूयात. 12 मध्ये 58 धावा बनवायच्या आहेत. 29 रिक्वायर्ड रन रेट आहे जो कठीण आहे. पण आता बघा तुम्हाला 29च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. सो षटक क्रमांक 5 इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये तुम्हाला मिनिमम 29 धावा बनवणंच आहे, ते कुठल्याही पोझिशन मध्ये असू द्या, कारण की त्यापेक्षा कमी आल्या हे रिक्वायर्ड रन रेट वाढेल जे 30 35 36 जाऊन देखील पोहोचू शकतं आणि मग असं म्हणावं लागेल की औपचारिकता बाकी आहे. पण 12 मध्ये 58 धावा बनवायच्या 29चा सरासरी तुमच्या डोळ्यासमोर. पण इथे 29 धावा बनवल्या, शेवटच्या अंतिम षटकामध्ये देखील 29, पण 29 दोन्ही षटकामध्ये धावा बनवणे गरजेचं. त्यामुळे या षटकामध्ये मिनिमम 29, जर त्यापेक्षा अधिक बनल्या तर बेनिफिट होईल. 10 6 जोडावे लागतील. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि सरळ चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे करता दे तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह, कर हर. पहिला बॉल वरती मोठा फटका आला आणि धावसंख्या फळकावरती 34 आकड्यावर. अजून एक धमाका. हा देखील बॉल चाललाय निघून सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा 6. तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह. टोटल धावा फळकावरती पहा जोडला गेला 40 आकड्यावरती आणि 10 चेंडू विजयासाठी
46 धावांची असून देखील गरज आहे. अशाच प्रकारची मोठी फटकेबाजी करावी लागेल. चला बघावं लागेल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अमित. अशाच प्रकारचे बरसत राहिले तर मॅच जवळ येईल. मग अपसमच्या बाहेरचा चेंडू होता हवेमध्ये. खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले तिथपर्यंत. फेकी परत एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि दुसरी धाव कदाचित रिस्की होऊ शकते आणि फलंदाजाला इथून परतावं लागतं. विकेट क्रमांक डाऊन होताना तिसरा फलंदाज होते बाद. धावा फळकावरती जोडला गेला. टोटल या एका धावेच्या मदतीनं 41 या आकड्यावरती. आता इथून जर समीकरण जर बघितलं गेलं तर या षटकातील 3 चेंडू, येणाऱ्या पुढच्या षटकातील 6 चेंडू, म्हणजे टोटल 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. 9 मध्ये 45 हा आकडा पार करावा लागेल. नवीन बॅटर सागर जो क्रमांक 5 वरती आला. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फाइंडला, प्रोटेक्ट करण्यासाठी पोहोचले. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर आता दुसरी धाव नाही होणार कंप्लीट. विकेट गमवावा लागतो. एकच धाव असेल. तर चौथ्या चेंडूवरती देखील तेच पाहायला मिळालं. एक धाव बनवली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी विकेट गमवावा लागला गेला आणि टोटल धावा फळकावरती 42. 4 विकेट गमावताना 42 धावा फळकावरती पाहतोय. 86 धावांचा आव्हान दिलेलं आतापर्यंत 42 धावा बनवला. 44 धावांचा अजून देखील गरज असणार आहे. गोलंदाज तयार होता, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला या चेंडूला आणि त्यानंतर हलक्या गतीने खेळताना एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 43 आकड्यावरती. 43 धावा बनवला. 43 धावांची इथून अजून गरज असणार आहे. येणारे 7 चेंडू. लाफ करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फाइंडला खेळताना प्रयत्न केला आणि त्यानंतर फेकीपर्यंत धावा बनवल्या गेल्या. एकही नाही धाव बनवलेली आहे. कुठल्याच प्रकारची धाव नसणाऱ्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 43 आहेत. विजयासाठी आता 6 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान आहे. सुरुवात तर चांगली केली होती, पण तिसरं षटक जे बघितलं गेलं तर एम्फिट बीच संघाला फायदेशीर ठरलं आणि ते तिसरं षटक परिंदा किंग्स संघाचा जर विचार केला तर थोडंसं महागडं ठरलं, जिथे मायनस मध्ये धावा पाहायला मिळाला आणि मॅचला कलाटणी देखील पाहायला मिळेल. सो आता बघा, रेग्युलर क्रिकेट्स किंवा रेग्युलर फॉर्मॅटच्या ज्या स्पर्धा आपण पाहतोय ना, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून चालणार नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 50-50चे इक्वेशन जे महत्वाचं आहे, मग ते पहिल्या सत्रामध्ये असो या उत्तरार्धामध्ये असो, हे जे षटक आहे ना, हे टर्निंग पॉईंट वाला षटक म्हणेन. कारण की इथे 14+ धावा आला तर बेनिफिट मिळेल. कारण की तुम्ही उत्तरार्धामध्ये ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावण्याचा प्रयत्न करता, तो रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करेल किंवा जर कमी धावा आला तर तो वाढवेल. सो तुम्हाला हे जे 50-50चं षटक आहे ना, हे कॅल्क्युलेशन आणि हे षटक फार महत्वाचं आहे. याचं कॅल्क्युलेशन ज्या संघाकडे जमलं, मी म्हणेन की तो स्पर्धेमध्ये किंवा तो त्या मॅच वरती वर्चस्व गाजवू शकतो. त्या 11 धावा बेनिफिटच्या नक्कीच मिळाला गेला आणि
त्याच बेनिफिट उत्तरार्धामध्ये समोरच्या संघाला म्हणजे गोलंदाज करताना पाहायला मिळाल. पंचांचा इशारा, पहिलाच बॉल इथे वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. गोलंदाजीवरती जिथे प्रवीणला पाहतोय गोलंदाजी करताना आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला गेला 44 आकडावरती. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला अगदी क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे आणि सरळ पाठवलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय अमित सध्या आणि हा देखील अमितच्या बॅटमधनं आणखी एक ब्लास्ट. जर 6 षटकार जोडले गेले तर राहुलजीत जयस्वाल आणि वैभवजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइस 5,000 रुपयाचा असणार आहे. जर 6 6 जोडले तर पहिल्या बॉल वरती तरी आला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये यावे चेंडू विसावेल आणि एक चांगली पारी अमितची आता इथून संपुष्टामध्ये येताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली अमितने. 15 चेंडूमध्ये 38 धावांची पारी साकारली गेली. एक बाजूने मॅच पडत होती पण दुसऱ्या बाजूने राहुलने मॅच मध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं आणि आता मैदानाच्या माघारी परतेल. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. फिटनेस लिस्ट 11, फिटनेस लिस्ट 11. चला आता 2 चेंडूंचा तर खेळ समाप्त झाला. वाईड आला, मग 6 पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट पाहायला मिळाला आणि अमितला माघारी परतावं लागलं गेलं. नवीन बॅटर आपण भावेशला पाहतोय बॅटिंग वरती. समच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, डॉट बॉल, कुठल्याच प्रकारची धाव नसणार आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती देखील पाहायला मिळते 50 आकड्यावरती. पुन्हा एकदा बाहेर गेलाय, बाहेरचा चेंडू सरळ पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर आणि तदनंतर षटकाराने धावसंख्या 56 56 या आकड्यावरती. धावा फळकावरती जोडला आणि आता या षटकातील चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 आणि 2 चेंडूमध्ये 30 धावा पाहिजेत, ज्या आता अशक्य आहेत तशाच म्हणाव्या लागतील कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे एक्स्ट्रा धावा कुठल्याच प्रकारचे देत नाही. पहिल्या चेंडूवरती चुकी घडली होती, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता जो वाईड दिला गेला आणि पण त्यानंतर थोडंसं कंट्रोल मध्ये दिसले गोलंदाजी. हा पहा आणखी एक प्रहार चढवला, आणखी एक हल्ला चढवला गेलाय. हा देखील चेंडू निघून जातोय षटकाराकरिता सीमारेषेच्या बाहेर. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग करतय. सोने देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करे. बघा मॅचला तर फिनिश करू शकले नाही पण मी म्हणेन की परिंदा किंग्स संघ जर बघितलं तर रन रेट साठी देखील बेनिफिट होऊ शकतं ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आणि दुसऱ्याच बाजूने जर बघितलं गेलं तर येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये थोडासा कॉन्फिडन्स असेल की त्यांच्या बॅटमधनं देखील चांगले स्ट्रोक निघालेत. चला मॅच होते फिनिश आणि प्रथमतः बॅटिंग करताना एमपीट 20 संघाने धावसंख्या फळकावरती जोडल्या 85 आणि 86 धावांचा वान देताना समोरच्या संघाने धावा बनवल्या गेल्या त्या 64 आणि पराभूत होताना आपण पाहिलंय. पहिला विजय घेताना एमपीट 20 संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जिथे आपण देत आहोत MOMचं पारितोषिक करतात मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो
त्याला